नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर. आणि या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचा असा घटक, तो MPSC असो किंवा टेटच्या परीक्षा असो, त्यामध्ये खूप महत्त्वाचा असा एक टॉपिक आहे, तो म्हणजे क्रिटिकल रिझनिंग. तर क्रिटिकल रिझनिंगवर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. टेटच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामध्ये सुद्धा 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते क्रिटिकल रिझनिंग म्हणजेच विधानांवर आधारित प्रश्नांवर किंवा त्याला युक्तिवादसुद्धा म्हणतात, त्यावर विचारले जातात. आता एकाच व्हिडिओमध्ये इतके टॉपिक कव्हर करणे शक्य नाही, त्यामुळे सविस्तर तुम्हाला ते समजून यावेत आणि ह्या येणाऱ्या टेटच्या परीक्षांमध्ये आणि MPSCच्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला क्रिटिकल रिझनिंगवर आधारित प्रश्न सॉल्व करता यावेत, यासाठी मी एकूण 6 लेक्चर्स तुमच्यासाठी क्रिटिकल रिझनिंगवर देणार आपल्या यूट्यूब चॅनलवरच. आणि त्यामध्ये आज विधाने व गृहीतके आणि विधाने व निष्कर्ष हे 2 व्हिडिओज अपलोड होतील, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याची प्रिपरेशन करता येईल. टॉपिक डिफिकल्ट वाटत असला तरी हा खूपच सोपा करून मी तुम्हाला सांगणार, कारण की माझा 12 वर्षांचा जो IBPSचा अनुभव आहे तो नक्कीच तुम्हाला इथे उपयोगात येणार आहे. आणि उर्वरित 4 व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला उद्या मिळणार आहेत. 6व्या व्हिडिओमध्ये आपण टेटमध्ये आलेले गतवर्षीचे जे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. तर क्रिटिकल रिझनिंगमध्ये एकूण 6 म्हणजे ॲझम्पशन्स म्हणजे गृहीतके, निष्कर्ष, युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंट्स, कोर्सेस ऑफ ॲक्शन आणि कारणे व परिणाम यावर प्रश्न येतात. हमखास तुम्हाला 7 ते 8 मार्क्स मिळू शकतात. व्हिडिओज रिवाईज करा आणि या टॉपिकवरील ह्या 6ही लेक्चरवर एक्स्ट्रा जे प्रश्न आहेत ते तुम्हाला MPSC विथ सुशील या टेलिग्राम चॅनलवर, या ॲड्रेसवर तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर नक्कीच जॉईन करा. त्यावर एक्स्ट्रा प्रश्नांचे PDF तुम्हाला मिळतील आणि त्याचे आन्सरसुद्धा मिळतील. तसेच मागील व्हिडिओ जो होता तो फ्लोअर बेस्ड वर आधारित होता, फ्लोअर बेस्ड पझल्सवर, म्हणजे मजल्यांचे जे पझल्स येतात त्यांच्यावर आधारित होता. त्यांचे एक्स्ट्रा प्रश्नसुद्धा टेलिग्राम ग्रुपवर अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. आणि त्याचं सॉल्युशन व्हिडिओसुद्धा तुम्हाला ह्याच यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे, तर नक्कीच तुम्ही हे शेअर करू शकता. तर चला सुरुवात करूया आपण विधाने व गृहीतके ह्या पहिल्या लेक्चरला, म्हणजेच विधाने व ॲझम्पशन्स. पण त्याआधी आपल्याला बेसिक गोष्टी समजणे खूप गरजेचं आहे की विधाने व गृहीतकेमध्ये युक्तिवाद हा पूर्ण जो टॉपिक आहे तो युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंटेशन या टॉपिकचा घटक आहे. आता युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंटेशन म्हणजे काय हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. खूप डिफिकल्ट नाही, खूप सोपं आहे. युक्तिवाद म्हणजे काय? कोणताही व्यक्ती एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी काहीतरी तर्क लावतो, काहीतरी गोष्टींना तर्कदृष्ट्या मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण युक्तिवाद म्हणतो. म्हणजे समजा मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये विधाने व गृहीतके हा टॉपिक समजवण्याचा प्रयत्न करत आहो, म्हणजे मी सुद्धा युक्तिवाद करत आहे. ओके, तशाच प्रकारे तुम्ही कोणतेही विधान करता तर ते युक्तिवादच असते. म्हणजे जितकेही विधाने आहेत ते युक्तिवादच आहेत. कारण काय? तर युक्तिवाद म्हणजे कोणतेही एखादा व्यक्ती विधान करतो तर त्यामागे काहीतरी लॉजिक असते, काहीतरी तर्क असते. कोणीही व्यक्ती कोणतेही विधान असेच म्हणत नाही, तर त्यामध्ये तर्क असतो, त्यामुळे त्याला युक्तिवाद म्हटलं जातं. म्हणजे युक्तिवादाचा सिंपलसा अर्थ काय? एखादे वाक्यसुद्धा युक्तिवाद असते, एखादा कंप्लीट पॅराग्राफसुद्धा युक्तिवादच आहे. आणि तुम्ही जेही बोलता त्यामागे काहीतरी लॉजिक असते, तर जेही आपण गोष्टी बोलतो त्याला आपण युक्तिवाद म्हणतो. इतका सोपा असा हा भाग आहे. मग गृहीतके काय? तर बघा, समजा एक उदाहरणांच्या सहाय्याने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता पुढे तुमच्या ज्या परीक्षा आहेत, जीही परीक्षा असेल, MPSCची असो, टेटची असो, त्याच्या रिझल्टविषयी तुम्हाला विचारण्यात आलं किंवा तुमचा परफॉर्मन्स कसा असणार आहे त्या परीक्षेमध्ये, असं जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं आणि त्याने एक विधान केले. समजा तो विधान करतोय की माझा पेपर खूप चांगला जाणार आहे. ओके, म्हणजे त्याला विश्वास आहे की तो खूप चांगला पेपर सोडवणार आहे. आता हे विधान योग्य की अयोग्य हे आपल्याला विचार करायचं नसतं क्रिटिकल रिझनिंगमध्ये किंवा विधानांवर आधारित प्रश्नांमध्ये. कारण काय? जितकीही विधाने दिलेली असतात ते आपल्याला योग्यच मानायची असतात. तर याने हे विधान केलेलं आहे, माझा पेपर खूप चांगला जाणार आहे. मग सांगा, याने हे विधान करण्याच्या आधी काहीतरी विचार केला असेल का? नक्कीच विचार केलेला असेल, कारण की कोणतेही विधान केले जाते तर बॅक ऑफ द माइंड म्हणजे आपण काहीतरी विचार करतो, जे हिडन थॉट्स असतात त्याला आपण काय म्हणतो? हिडन थॉट्स. किंवा ज्या गोष्टी आपण बोलून दाखवत नाही, आपण बॅक ऑफ द माइंड विचार करतो आणि त्याच्याच आधारावर हे विधान करण्यात आलेले आहे. तर मग या विद्यार्थ्याने काय विचार केला असेल? तर या विद्यार्थ्याने आधी विचार केलेला असेल, ॲनालाइज केलं असेल की मी खूप चांगला अभ्यास करत आहे आणि
माझा अभ्यास चांगला झालेला आहे त्यामुळे माझा पेपर चांगला जाईल. म्हणजे माझा अभ्यास झालेला आहे हे त्याने सांगितलं नाही, पण त्या विधानाच्या आधारावर म्हणजे त्या विचारांच्या आधारावर त्याने हे विधान केलेले आहे. म्हणजे हे जे हिडन थॉट्स असतात, विधानांच्या आधी जे विचार आपण करतो त्याला आपण गृहीतके म्हणतो किंवा ॲझम्पशन्स म्हणतो. आय होप तुम्हाला हे समजून आलेलं असेल. कोणतेही विधान करण्याच्या आधी जो विचार केला जातो त्याला आपण काय म्हणतो? गृहीतक म्हणतो. म्हणजेच गृहीतक हे विधानाचा आधार आहे किंवा बेस आहे. आणि विधानांच्या नंतर जे विधान केलं जातं त्याला आपण निष्कर्ष म्हणतो. म्हणजेच माझा पेपर खूप चांगला जाणार आहे याच्यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? तर हा टेटच्या किंवा MPSCच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहे. हे जे वाक्य आहे ते विधानाच्या नंतर येईल. तर विधानाच्या आधी ज्याच्या आधारावर विधान केले जाते त्याला आपण गृहीतक म्हणतो आणि विधानाच्या नंतर जे वाक्य केले जाते त्याला आपण काय म्हणतो? निष्कर्ष म्हणतो. इतका सोपा असा भाग आहे. तर निष्कर्ष आपण व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये बघणार आहोत. आता आपण गृहीतकांवर प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. खूप जास्त डिफिकल्ट असे प्रश्न येत नाही आणि तुमचे प्रश्न ह्या व्हिडिओनंतर नक्कीच सॉल्व्ह होतील. तर बघा, गृहीतक म्हणजे काय? युक्तिवादाला गृहीतक हा युक्तिवादाचा असा आधार असतो जो स्पष्टपणे सांगितलेला नसतो, म्हणजे हिडन असतो. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे बघूया आता. त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत की दिलेली विधाने जी आहेत ती तुम्हाला योग्य वाटत आहेत की नाही याचा काहीही अर्थ होत नाही. ती विधाने नेहमी काय असतील? बरोबरच असतील असे मानायचे आहे. मग ते गोष्टीशी तर्कसंगत असतील किंवा नसतील तरीसुद्धा जे विधान दिलेले आहे ते योग्यच असते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग ते फॅक्टशी किंवा तुमच्या विचारांशी जुळते की नाही याचा काहीही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट, प्रश्नांचे उत्तर देताना जो विषय किंवा मुख्य संकल्पना मांडण्यात आली आहे त्याच्या संदर्भातच विचार करायचा आहे. म्हणजे आपल्याला जे एक्स्ट्रा नॉलेज आहे त्याचा विचार करायचा नाही, तर जे विधान दिलेले आहे त्याच्याच आधारावर त्याच्याच बाउंड्रीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. आता प्रश्न आपण सॉल्व्ह करून बघूया. आणि एक स्पेशल केस आहे गृहीतकांविषयी. एखादी ॲडव्हर्टिजमेंट येते किंवा जाहिरात येते. विधानांमध्ये जाहिरात दिलेली असते तर त्यामागे जी गृहीतके असतात ती निश्चित स्वरूपाची असतात. म्हणजे एखादी ॲडव्हर्टिजमेंट किंवा जाहिरात येत असेल तर त्यामागे गृहीतके काय असेल? तर ज्या व्यक्तीने जाहिरात केली आहे त्याच्या दृष्टीने विचार करावा लागेल आपल्याला. असे नाही की ती गोष्ट योग्य आहे आताच्या मार्केट कंडिशनमध्ये, नाही. ज्याने विधान केलेलं असते त्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो. त्याने काय हिडन थॉट केलेले असतील, त्याने काय विचार केलेला असेल हे आपण इथे गृहीतके किंवा क्रिटिकल रिझनिंगमध्ये विचार करतो. सेकंड गोष्ट, ज्या वस्तूची जाहिरात केली जात आहे त्याची मागणी निश्चितच असेल. मग ती असो किंवा नाही, पण ज्याने ही जाहिरात केली आहे त्याला तर नक्कीच वाटत असेल, त्यामुळे त्या वस्तूची मागणी निश्चितच असेल. हे जर गृहीतक आलं तर त्याला आपण योग्यच ठरवतो आणि या जाहिरातीला लोक प्रतिसाद देतीलच हे सुद्धा गृहीतक बरोबर असेल. कारण की ज्याने जाहिरात केलेली आहे त्याला जर असे वाटत असते की या जाहिरातीला प्रतिसाद देणार नाही तर त्याने जाहिरातच केली नसती. त्यामुळे ह्या 3 गोष्टी किंवा हे 2 गृहीतके तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. सर्वात महत्त्वाचं परत एकदा रिवाईज करून देतो. जे विधान असतील ते योग्यच मानायचे आहेत. आणि जाहिरातीचा प्रश्न असेल तर जाहिरातीला मागणी नक्की असेल त्याच्या प्रोडक्टला. आणि तिसरं म्हणजे जाहिरातीला लोक नक्कीच प्रतिसाद देतील. ओके, तर चला आता प्रश्न सॉल्व्ह करूया. आणि यानंतर जेही प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतील आहे, व्हिडिओ 5 सेकंदासाठी पॉज करा, 10 सेकंदासाठी पॉज करा आणि त्यानंतर तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणते गृहीतक योग्य वाटते आणि त्यानंतरच डिस्कशन तुम्ही बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की तरच जास्त आपल्याला बेनिफिट होणार आहे. आणि पहिल्यांदा काही प्रश्नांची उत्तरे चुकतील, पण हळूहळू व्हिडिओच्या एंडपर्यंत तुमची विचारसरणी आयोगाला जशा प्रकारे एक्सपेक्टेड आहे किंवा IBPSला जशा प्रकारे एक्सपेक्टेड आहे तशा प्रकारे आपल्याला निश्चितच होणार आहे ती. तर चला, पहिले विधान. आय होप की तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. विधान आहे ABC एअर कंडिशनर. हा एअर कंडिशनर आहे. अनेक श्रेणींमध्ये उपलब्ध असलेला व सर्वात जास्त विकणारा एअर कंडिशनर. एक जाहिरात आहे. जाहिरातीविषयी आताच मी तुम्हाला एक केस सांगितलेली आहे. मग गृहीतके. पहिले गृहीतक आहे ABC एअर कंडिशनकडेच फक्त विविध श्रेणी उपलब्ध आहेत. मग तुम्हाला काय वाटतं की हे गृहीतक योग्य आहे की अयोग्य? तर हे गृहीतक अयोग्य आहे, चुकीचे आहे. कारण की ते फक्त म्हटलेलं आहे. हे ABC एअर कंडिशनकडेच फक्त विविध श्रेणीचे उपलब्ध आहेत. नाही, एअर कंडिशनकडेच नाही तर इतर कंपन्यांकडे पण असू शकतात. त्यामुळे फक्त या शब्दामुळे हे गृहीतक चुकीचे झालेले आहे. आणि दुसरं, बाजारात एअर कंडिशनरची मागणी आहे. हो, नक्कीच आहे. त्यामुळेच त्याने जाहिरात केलेली आहे. त्यामुळे हे गृहीतक काय असेल? योग्य असेल आहे. तर ज्यांची उत्तरे बरोबर असतील त्यांनी नक्कीच कमेंट करावे. आणि दुसरा प्रश्न, परत व्हिडिओ पॉज करून तुम्हाला हे पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. विधान आहे, भारतात जितकेही फ्रीज तयार होतात त्यामध्ये एनकूल सर्वाधिक विकणारा ब्रँड आहे.
म्हणजे सर्वात जास्त विकणारा ब्रँड कोणता आहे हे विधानामध्ये सांगितलेलं आहे आणि विधान नेहमी योग्यच म्हणायचे असते. आता गृहीतक बघा, म्हणजे ज्याने हे विधान केलेले असेल त्याने काय विचार केला असेल, तर भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक फ्रीजच्या ब्रँडची विक्री माहीत आहे. हो, नक्कीच माहिती आहे, त्यामुळेच एनकूल सर्वाधिक विकणारा ब्रँड आहे हे विचार केला असेल त्याने. त्यामुळे पहिले गृहीतक काय आहे, योग्य आहे. दुसरे गृहीतक, भारतात एनकूल ब्रँडचे फ्रीज सर्वाधिक तयार होतात, तर हे चुकीचं आहे, कारण की जे सर्वाधिक तयार होते तेच सर्वात जास्त विकते असं काहीही नाही. होऊ शकतात की कमी प्रमाणात वस्तू तयार होतात पण सर्वात जास्त विकल्या जातात, त्यामुळे हे गृहीतक कसे आहे, चुकीचे आहे. म्हणून फक्त गृहीतक 1 बरोबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने कार्यक्रमाची तिकिटे मागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त 5 तिकिटे दिली जातील. म्हणजे मागणी खूप आहे त्यामुळे जास्तीत जास्त 5 पेक्षा जास्त तिकिटे कोणी घेऊ शकत नाही, अशा प्रकारचे विधान आहे. तर त्यावर काय गृहीतके असेल किंवा ज्याने हे विधान केले असेल त्याने काय विचार केला असेल त्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. तर गृहीतके काय, तिकीट विक्रीसाठी आयोजक उत्सुक नाहीत, हे अगदी चुकीचं आहे. जर तिकीट विक्रीसाठी आयोजक उत्सुक नसते तर त्यांनी तिकीट विक्रीची गोष्टच केली नसती, त्यामुळे हे गृहीतक चुकीचे आहे. आणि दुसरे गृहीतक बघा, 5 पेक्षा जास्त तिकिटे काढण्यास कोणालाच रस नाही असे असते तर हे विधानच आले नसते. म्हणजे 5 पेक्षा जास्त तिकिटे कुणाला काढायचीच नसती तर असे इन्स्ट्रक्शन्स दिले गेले नसते की जास्तीत जास्त तुम्ही 5च तिकिटे काढू शकता, त्यामुळे हे चुकीचे आहे. म्हणजेच जर गृहीतक बरोबर आपण गृहीत धरले आणि त्या आधारावर जर विधान योग्य बसत नसेल तर ते गृहीतक चुकीचे आहे. ओके, तर हे गृहीतक जर आपण बरोबर धरले तर हे विधानाची एक्झिस्टन्स जी आहे, विधानाचे अस्तित्व जे आहे ते नष्ट होते, त्यामुळे हे गृहीतक काय आहे, चुकीचे आहे. म्हणजे गृहीतकाच्या आधारावर विधान अस्तित्वात आले पाहिजे. तर त्यामुळे दोन्ही गृहीतके कशी आहेत, चुकीची आहेत. पुढचा प्रश्न तुम्ही नक्कीच सॉल्व करा. विधान आहे, जर त्याने मला त्रास देणे थांबविले नाही तर मी पोलिसांकडे तक्रार करणार. म्हणजे कंडिशन बेस्ड विधान आहे. आता पहिले गृहीतक काय आहे, तो त्रास देणे थांबवू शकतो. हो, नक्कीच थांबवू शकतो, म्हणून कंडिशनची गोष्ट केलेली आहे की जर त्याने त्रास दिले थांबविले नाही तरच पोलिसांकडे जाण्याची गोष्ट करण्यात येत आहे, तक्रार करण्याची गोष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे तो त्रास देणे थांबवू शकतो, हे नक्कीच बरोबर आहे. ज्याने विधान केलेले आहे त्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. दुसरे, पोलीस माझी मदत करू शकतात. हो, जो विधान करणार आहे तो म्हणतोय की मी पोलिसांकडे जाणार, म्हणजे नक्कीच त्याला वाटत असेल की पोलीस त्याची मदत करू शकतात. जर त्याला वाटत असते की पोलीस त्याची मदत करू शकत नाही तर हे विधानच अस्तित्वात येऊ शकणार नाही आणि तो म्हणणारच नाही की मी पोलिसांकडे तक्रार करणार. त्यामुळे दुसरे विधानसुद्धा काय आहे, अगदी योग्य आहे. मला मागील काही दिवसांपासून ब्लँक कॉल येत आहेत. आता त्रास कोणत्या स्वरूपाचा आहे, तो ब्लँक कॉलच्या स्वरूपाचाच आहे का हे निश्चित आपल्याला माहिती नाही, त्यामुळे हे गृहीतक काय आपण करू शकतो, चूक करू शकतो. म्हणजे गृहीतक क्रमांक 1 व 2 हे अगदी योग्य गृहीतके आहेत. आता पुढचा प्रश्न, तुम्ही आमचे उत्पादन वर्तमानपत्रात पाहावे असे आम्हाला वाटत नाही, संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी आमच्या दुकानाला भेट द्या. एक जाहिरात. आता ज्याने जाहिरात केलेली आहे त्याच्या दृष्टीने विचार करायचा आहे. तो काय म्हणतो की जे प्रोडक्ट आहे, उत्पादन आहे, वर्तमानपत्रात आम्ही दाखवत नाही, कारण की संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी आमच्या दुकानाला भेट द्या असा तो म्हणत आहे. मग पहिले गृहीतक काय आहे, जाहिरातीतील नाव पाहून लोक साधारणपणे कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेतात. तर जाहिरातीतील नाव पाहून लोक जर कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेत असते तर ही अपील करण्यात आली नसती की संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी आमच्या दुकानाला भेट द्या. त्यामुळे हे गृहीतक काय आहे, चुकीचे आहे. दुसरे गृहीतक, असामान्य अपील ग्राहकांना आकर्षित करू शकते. हो, हे गृहीतक निश्चितच असेल, कारण की तिथे उत्पादनाचे चित्र दाखवण्यात आले नाही तर ते बघण्यासाठी दुकानात या, म्हणजे ही काहीतरी वेगळ्या प्रकारची जाहिरात आहे. म्हणजे जाहिरात करणाऱ्याला वाटलं असेल की काहीतरी वेगळेपणा असेल तर नक्कीच ग्राहक जे आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे दुसरे गृहीतक योग्य आहे. आणि तिसरे गृहीतक, लोक उत्पादन पाहण्यासाठी येऊ शकतात. हो, नक्कीच येऊ शकतात. जर लोक उत्पादन पाहण्यासाठी येऊ शकले नसते, म्हणजे समजा हे गृहीतक आपण चुकीचे धरले असते तर ही जाहिरातच आली नसती, म्हणजे त्याने ती अपीलच केली नसती की आमच्या दुकानाला भेट द्या. त्यामुळे हे गृहीतकसुद्धा कसे आहे, योग्य आहे. म्हणजे गृहीतक क्रमांक 2 व गृहीतक क्रमांक 3 हे अगदी योग्य गृहीतके आहेत. त्यानंतर परत एक प्रश्न आहे, विधान आहे, आमच्या कार्यालयात वक्तशीरपणा आणण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता प्रदान केला पाहिजे.
कंपनीचे प्रभारी कार्मिक व्यवस्थापकाला सांगतात. म्हणजे वक्तशीरपणा आणण्यासाठी वाहतूक भत्ता प्रदान केला पाहिजे. तर गृहीतक एक काय आहे, वाहतूक भत्ता वक्तशीरपणा आणण्यास मदत करणार नाही. जर अशा प्रकारे असते तर त्याने वक्तशीरपणा आणण्यासाठी भत्ता देण्याचे सांगितलेच नसते. त्यामुळे हे गृहीतक कसे आहे, चुकीचे आहे. दुसरे गृहीतक, शिस्त आणि बक्षीस नेहमी हातात सोबत गेले पाहिजेत. अगदी बरोबर आहे. ज्याने हे विधान केलेले आहे त्याला नक्कीच हे वाटत असेल की ही बक्षीस जर दिली आपण, म्हणजे वाहतूक भत्त्याच्या स्वरूपात त्यांना काहीतरी बक्षीस दिले तर वक्तशीरपणा म्हणजे शिस्त नक्कीच येणार आहे. तर त्यामुळे गृहीतक क्रमांक 2 हे अगदी योग्य गृहीतक आहे. तर आता हे प्रश्न आपण बघितलेले आहे. आय होप की तुम्हाला ॲझम्पशन म्हणजेच क्रिटिकल रिझनिंग विधानांवर आधारित प्रश्नांचा गृहीतके हा भाग समजलेला असेल. याचे PDF जे आहे प्रश्नांचे, एक्स्ट्रा प्रश्नांचे PDF ते टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही नक्कीच डाउनलोड करून सॉल्व्ह करा. त्याचे उत्तरेसुद्धा तुम्हाला मिळतील. आणि पुढील व्हिडिओ जो आहे, एकूण 6 व्हिडिओज आपण या सिरीजमध्ये देणार आहोत. तर पुढील व्हिडिओ आहे विधाने व निष्कर्ष. हे आज 2 व्हिडिओज अपलोड होतील आणि उद्या परत 4 व्हिडिओज तुम्ही बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असे नवीन जितक्याही परीक्षा पुढे येणार आहेत त्यासाठी असेच उपयुक्त व्हिडिओज जे आहेत तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच.